पाथरी तालुका अंतर्गत बाबरगांव स्थित नेताजी सुभाष विद्यालय में कक्षा 10वीं के विद्यार्थियों का विदाई समारोह एवं पुरस्कार वितरण कार्यक्रम उत्साहपूर्वक संपन्न हुआ। कार्यक्रम की अध्यक्षता विद्यालय के प्रधानाचार्य जीएस चौहान ने की। मुख्य अतिथि मंचकराव हारकर सहित अन्य गणमान्य अतिथियों की उपस्थिति रही। विद्यार्थियों ने अपने अनुभव साझा किए और शिक्षकों ने बोर्ड परीक्षा के लिए मार्गदर्शन दिया। कार्यक्रम का संचालन कक्षा 9वीं की छात्राओं ने किया। अंत में विद्यार्थियों को भोजन कराया गया और उज्जवल भविष्य की शुभकामनाएं दी गई। परभणी से संवाददाता रमेश मुलगीर की रिपोर्ट। त्यावेळेस त्याला साहित्य तसं आम्ही तुम्हाला वर्षभर हिट दिली, तुमच्यात केमिकल चेंज झालाय, रिएक्शन झालेली आहे आणि परीक्षेची साहित्य वरीत आहे। अभ्यास नावाची प्रत्येक मुलांनी लस टोचून घ्यावी। काय घ्यावी? अभ्यास नावाची प्रत्येक मुलांनी लस टोचून घ्यावी, नसता नापास नावाचा रोग होईल। हा ज्याला रोग होऊ द्यायचा नसेल त्याला काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल। ही काय लस तुम्हाला बाजारात विकत मिळत नाही, ही लस तुम्हाला स्वतः तयार करावी लागेल। नाहीतर तुम्ही म्हणता मी डॉक्टरकडे जाईल आणि लस टोचील, तर तसं जर झालं असतं तर आपल्या गरीबाला लस मिळाली नसती, मोठ्याचे लोक पास झाले असते चांगल्या प्रकारे। म्हणून ही लस करत असतो। त्याच्यातल्या ह्या ओळी आहेत बघा, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता। कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं, कशी जीवाला खातात खस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या खुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता। काळ्या बापाचं हिरवं रान, काळ्या माईनं पिकवलं सोनं, काळ्या बापाचं हिरवं रान, काळ्या माईनं पिकवलं सोनं, पण त्यांच्या घामाचा भाव नाही सस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या खुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता। इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड, इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड, पण त्यांचा भाव करतो त्यांना न पुसला, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या खुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता। मोठे शब्द आपण बाळगत आहात, ऐका। कृती फार महत्वाचे। आम्हा पालकांना काय वाटतं, आज कोणताच पालक आपल्या मुलांना पैसे पुरवण्यासाठी कमी नाहीये, इथं विद्यार्थी कमी पडतोय। मोबाईल 12वी पर्यंतचे मुले जे टॉपर येतात, पैकीच्या पैकी गुण घेतात, त्यांचे जर आपण ऐकलं असेल मी कशा प्रकारे पहिला आलो, तर त्यांना स्वतःचा अभ्यास, सरांचं गायडन्स आणि घरच्या आई पालकांचं लक्ष, सगळ्यात महत्वाचं स्वतः त्यांना जर मनावर घेतलं तर कोणतीही चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो, हे लक्षात घ्यायचं। शांत बसा, वेळ घेत नाहीये, झालंय पहा। तर ऐका, माझा दुसरा शब्द असा होता, ऐका, डॉक्टर तर होतच, त्याच्या अगोदर 10वीला मला बऱ्यापैकी म्हणतो चांगले मार्क्स पडले होते, मग तेव्हा आमच्या 10वी नंतर डीएड होतो, माझा नंबर लागलाही असता, परंतु मला भीती माझ्या मनामध्ये, जशी की बोलताना भीती वाटते आपल्याला, काही जण मुली बोलतात, मुलं थोडेसे बोलतात हुशार आहे पण बोलत नाही, तर तशी भीती होती। बाबा मी जर शिक्षक म्हणून व्हायचं ठरवलं, आणि तेव्हा योगावर उंची मी 10वीला असताना एवढी कमी होती, थोडीशी उंचीला तेव्हा कमी होतो, आता फार नाहीये, पण ठीक आहे। तर मग मला वाटायचं बाबा मी शिक्षक होईल का, मी शिकू शकल का, तेवढी माझ्यामध्ये पात्रता येईल का, त्यामुळे फॉर्मच भरला नाही। माझे मित्र त्यांनी फॉर्म भरला, ते लागले, आज केंद्र प्रमुख म्हणून ते सुद्धा बघा।
पण नंतर मी 11वी 12वी केली. 12वीला कोणतरी स्वप्न बाळगलं, तुम्हाला जे सांगितलं, मग ते काय हाताला लागलं नाही. मग पुढं असं लक्षात आलं, आमच्या घरचा व्यवसाय होता कापड दुकान, कपड्याचा व्यवसाय होता. मग आमचे भाऊ म्हणले, आता तू चांगलं शिकला तर ठीक आहे, नाही तर आपल्या घरचे हे धंदा आहे बघ तुला. मग मी ठरवलं नाही बाबा ते नको. मग चांगल्या प्रकारे शिकलो. KKM कॉलेजला म्हणजे मी योगायोगानं पहिला आलो, तिथं मला बक्षीसही मिळाली, ती गोष्ट वेगळी आहे. आणि B.Ed करून परत काय झालो, मी शिक्षक झालो. नंतर लक्षात आलं, तेव्हाच ते ट्रेनिंग वगैरे झाली B.Ed ला असताना वगैरे, नंतर लक्षात आलं आपण तेव्हा चूक केली. परंतु चला, मार्ग बऱ्यापैकी आपण पकडलेला आहे. परंतु आपल्याला काय लहान एम नाही, आपलं एम कसं पाहिजे, मोठं एम आहे आपलं, खूप मोठं व्हायचं, लक्षात घ्या. ऐका मुलं, आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. बोलायला काय भरपूर आहे, तर ऐका. इथं बसलेले जे आपले मान्यवर आपण बोलवले, कुंडकरावजी हरकळे, मंचकरावजी हरकळे, त्याचप्रमाणे अशोकरावजी गिराम, ते कधीही आपण त्यांना बोलवा. तसे आपले शालेय समितीचे अध्यक्ष, त्यांना बोलवा, ते कधी हजर असतात. आपल्या अडीअडचणी त्यांना आम्ही सांगतो, ते समजून घेतात आणि कधी पण त्यांना बोलवा, हाकी लावू देतात, बोलवतात, बोलतो आपण त्यांना. आणि आपल्या अडचणी त्यांनी कधी पण येऊन शाळेमध्ये सोडवतात. याबद्दलही त्यांचं खूप मी आभारी मानतो, आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं. आणि आपण मला इथं बोलू दिलं, या इथं जे मुली ज्या संचलन करत आहेत, आपण सर्वांनी 2 शब्द माझे ऐकले. आपल्या सर्वांचं खूप खूप कौतुक. आणि 10वीच्या मुलांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सुभाषचंद्र बोस की जय.